नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक सुंदर आणि इनोव्हेटिव्ह अशी रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे छोले आणि पालक। आता आपण नेहमी नुसते छोले करतो, ग्रेव्हीवाले, सुक्के, मसाला छोले असं आपण बनवतो किंवा नुसतं पालक पनीर, पालकची प्युरी असं बनवून आपण हे करतो। पण आज आपण छोले आणि पालक अशी एक वेगळी रेसिपी करणार आहोत आणि त्यासाठी इथे काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते। सर्वात प्रथम म्हणजे आपण इथे छोले घेतलेत, हे मी रात्री भिजत ठेवले होते, अंदाजे 1 कपभर हे छोले असतील। त्यासाठी मी एक जोडी पालक घेतला आहे, तो पण छान निवडून आणि स्वच्छ धुवून असा घेतला आहे। इथे एक तमालपत्र घेतलं आहे, 2 लवंगा घेतल्यात, 4-5 काळी मिरी, 1 मोठी विलायची, 1 हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा आणि या इथे 2 कांदे, 2 टमॅटो, बघू शकता तुम्ही इथे 2 कांदे, 2 टोमॅटो, जिरं, छोले मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी आणि 1 लाल सुकी मिरची। इतकं साहित्य आपण या रेसिपीसाठी घेतले। अगदी कमी मसाले, कमी साहित्यामध्ये ही रेसिपी अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी बनते। एकदा ही रेसिपी घरी करायला काहीच हरकत नाही। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आता एक कुकर घेतला आहे, छोले मी छान स्वच्छ धुवून घेतलेत आणि कुकरमध्ये आपण हे छोले टाकून द्यायचे। इथे मी आता कुकरमध्ये हे छोले काढून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपण तमालपत्र, दालचिनीचा 1 तुकडा टाकायचा आहे, खूप छान आपल्या छोल्यांना स्वाद येतो। 1 वेलदोडा, 1 मोठी काळी वेलची आणि 3-4 मिरे आणि फक्त 2 लवंगा, इतकं आपण याच्यामध्ये साहित्य घातले। हे तुम्ही नक्की असे छोले करून बघा, खूप छान आणि सुंदर अशी टेस्ट येते। आणि आता आपण काय करणार आहोत, इथे मी चहाचं पाणी उकळत ठेवलं होतं, हे चहाचं पाणी आपण याच्यामध्ये छोले बुडतील इतपत टाकायचे आणि जर कमी पडलं तर वरनं तुम्ही साधं पाणीसुद्धा टाकू शकता। या पद्धतीने याच्याने काय होतं, आपल्या छोल्यांना खूप सुंदर असा कलर येतो। हे बघा आता पाणी बुडेल इथपर्यंत मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। आता याच्यामध्ये अजून थोडंसं साधं पाणी आपण घालूया। आता याच्यामध्ये आपण थोडंसं साधं पाणी घालून घेऊया, बस छोले बुडतील इतकंच आपण पाणी घातलेलं आहे। आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीपुरता आणि छान असं एकजीव करून आपण हा कुकर बंद करून गॅसवर ठेवून देऊया आणि याच्या 4 ते 5 शिट्ट्या आपण मीडियम गॅसवर करून घ्यायच्यात। आणि याच्यावर मी 3-4 शिट्ट्या करून घेते, तोपर्यंत इथं आपण पाणी उकळायला ठेवले। आपल्याला हा पालक ब्लांच करून घ्यायचा आहे। हा जो धुवून आणि निवडून ठेवलेला पालक आहे हा मी या गरम पाण्यामध्ये टाकणार आहे। हे होईपर्यंत आता आपण कांदा चिरून घेऊया। आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे, आता मी हा सगळी पालकाची जी पानं आहेत ती याच्यामध्ये टाकून देते। तोपर्यंत आपलं छान इकडे शिट्ट्या पण व्हायला लागलं। छान असं पाण्यामध्ये हे गरम पाण्यात मी 1-2 ते 3 मिनटं ह्याला ब्लांच करून घेते। आणि आपण जेव्हा जसं आपण पालक पनीरला जसं आपण काढतो आणि थंड पाण्यात घालतो त्या पद्धतीनेच हे 2-3 मिनटात काढून गार पाणी घालून आपण ह्याची प्युरी करून घेणार आहोत। आता आपल्या 4-5 शिट्ट्या झाल्यात, आपण बघूया आपले छोले शिजलेत का। बघू शकता तुम्ही किती छान असा छोल्यांना आपला कलर आला आहे, छान असे शिजलेत। इथे आपली कढई छान तापली, आपण तेल घालून घेऊया, साधारणतः 2 ते 3 चमचे जिरं घालूया, 1 सुकी लाल मिरची घालूया। जास्त तापलं आणि मग सुकी लाल मिरची घातली तर आपली मिरची एकदम काळी पडेल, म्हणून मी लगेच मिरची टाकली। इथे आता जिरं झाले आणि आता आपण इथे बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा टाकले, आता याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकायची। याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे, ती पण अतिशय छान लागते। तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा, खूप छान स्वाद येतोच। आणि आता आपण हे त्याचा कच्चा पण जाईपर्यंत जरा 2 मिनिट परतून घेऊया। याच्यावर मी आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते। इथे आता आपण हळद घालायची आहे 1/2 चमचाभर, घरचा मसाला घातला आहे 1-1.5 चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी आणि हा छोले मसाला 1 चमचा। हे पण जरा मसाले आता आपण याच्यामध्ये परतून घेऊया। अतिशय सुंदर आणि छान असा कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नवीन आहे, चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच माझे सुंदर आणि असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। त्याचं सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येईल।
आता ह्या मसाल्याला छान तेल सुटले. आता आपण सगळे छोले जे आहे तिथं शिजलेले ते आपण याच्यामध्ये टाकून देऊया. अगदी मसाल्याने आपले छान तेल सोडले. पाण्यासकटच सगळं आपल्याला टाकायचं आहे या पद्धतीने. आता आपण भाजीला छान उकळी आली आहे. आता आपण आपला मेन महत्त्वाचा जे आपण पालक बनवलेले होतो पालक प्युरी, नक्की तुम्ही असा छोले पालक करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तुमची भाजी कशी झाली. ही सगळी प्युरी आता आपण याच्यामध्ये ओतून टाकली. थोडंसं पाणी घालते. मिक्सरचं भांडं धुवून घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही. काहीही वेस्ट घालवायचं नसतं. तर शेक करून हे भांडं सगळं मी नेहमी पालक पनीर करायच्या ऐवजी तुम्ही छोले पालक करून नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने आपले हे छोले पालक. आता आपल्याला ह्याला एक छान अशी दणदणीत उकळी काढायची. खूप सुंदर आणि असं अतिशय छान सुवास असा सुटला आहे. व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही क्षणी जरी आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरायचं नाही आणि कमेंट करून कळवत जा जरा. म्हणजे काय होतं तुमच्या कमेंटमुळे अजून छान छान काहीतरी बनवण्याचं प्रोत्साहन आम्हाला मिळत असतं. चॅनल जरा नवीन आहे त्यामुळे सपोर्ट करा. आपल्या छोले पालकला बघा तुम्ही किती छान अशी उकळी आली. आता याच्यावर काय करायचं आहे, हा थोडासा गरम मसाला घेतला आहे मी. हा थोडासा गरम मसाला टाकून द्यायचा आहे. आणि हे चिंचेचं पाणी, हे मी थोडी चिंच भिजवली होती आणि त्याचा कोळ काढून घेतला होता. अतिशय सुंदर याची पण चव लागते अशी आंबट गोड तिखट अशी. आणि हे अमूल बटर, हे बटर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साजूक तूप वापरा. माझ्याकडे आहे बटर म्हणून मी एक थोडासा तुकडा बटरचा घातला आहे. आणि आपली एकदम छान अशी शाही छोले पालक तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती टेम्पटिंग आणि छान अशी भाजी दिसते. खायला तर अतिशय चवीची आणि खूप अप्रतिम आणि चविष्ट लागते. तुम्ही ही भाजी तुम्हाला हवी तशी घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. ही भाजी तुम्ही छोले कुलचे आणि पराठा नान चपाती ह्याच्याबरोबर ही छोले पालक तुम्ही खाऊ शकता. नाहीतर भाताबरोबरसुद्धा अतिशय छान लागते. पण नक्की ही रेसिपी ट्राय केल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही. आता आपली छान 2 मिनटं झालेत. भाजी आपली तयार झालेली आहे. इथे मी गॅस बंद करते. आणि जर तुम्हाला ही रेसिपी छोले पालकची आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ रोज आणि प्रथम पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया आणि छोले पालकचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू. बाय.